आई आई अगं माझे आई उठ, अशी काय पडली आहेस तू? दिवसा कशी झोप लागते का तुला? अरे झोप नाही येते मला. मला ना जरा बरं वाटत नाही रे, अंगात कणकण भरल्यासारखं वाटतंय. अच्छा मग आज जाऊन आराम कर. बरं मी निघतो, मित्राला भेटायचंय मला. ए बाबड्या, ऐक ना, महत्वाचं काम नसेल तर थांब ना इथे माझ्याजवळ. काय कटकट आहे आई, मला महत्वाचं काम आहे, मला निघू दे. तू गोळी घे आणि झोप जाऊन. ए बाबड्या, जरा बघ ना, ताप आहे का रे माझ्या अंगात? हा बोल. गॅमलिंगला जायचंय ना? आज कसं जाणार? ते अभिजित राजे पैसे परत मागतोय ना? त्यासाठीच ना सोहम. ऐक, आपल्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नाही त्याचे पैसे परत करण्याचा. सो आहेत तेच पैसे गॅमलिंग मध्ये डबल करून त्याला देऊयात ना. मला गॅमलिंगच्या काही टिप्स सुद्धा मिळाल्यात. तू ये इकडे, मग सांगतो तुला. काय सांगतोयस? आलोच मी. हा बाबड्या, ए बाबड्या. पुन्हा मी पाऊल ठेवणार नाही इथे. नकोय मला तुझी नोकरी. अरे लालूच दाखवतो काय? जा रे. अरे तुझ्यासारख्या माणसाला मी काय काय बोललो, खरंच माफ कर. काका असं काय करताय? तसंच ठरलं होतं ना आपलं. अरे देवा, काकांना माहितीच नाहीये बहुतेक की हे दोघं नाटक करत होते. ते आजोबांना कळलंय. बरं केलं. चल. नाही थांब थांब. मला माझी भेट दे ना. माझ्यासाठी भेट आणली होतीस ना तू. मी का देऊ तुला? तू तर फेकून दिलीस. अरे बरं बाबा, मी तुला माफ करतो. आता तर ते मला माफ करतोय, आधी तू माझी माफी माग. मी तुझी माफी मागतो. खुश भेट दे. थांबा थांबा, एक मिनिट. मला सांगा, आता हे गिफ्ट मी तुम्हाला द्यायचं आहे का तुम्ही त्यांना देणार आहात? नाही नाही, मी देणार. ध्यान. ठीक आहे. उघड. कंगवा. मला हवाच होता मिशा विंतरासाठी. हॅलो. हा असावरी, कारखानीस काकांची आणि दत्ताजींची जी मैत्री तुटली होती ना. हो ना. हो, माझ्यामुळेच झालं होतं ते. प्रज्ञाही मला म्हणाली होती तसं, पण मला अजूनही खूप वाईट वाटतं हो त्या गोष्टीचं. मग आजपासून वाईट वाटून घेणं बंद कर. आज मी खूप खुश आहे असावरी. आणि मला तुला सांगताना खूप आनंद होतोय की त्यांची 60 वर्षांची मैत्री आज 61व्या वर्षात पदार्पण करते. त्या दोघांचं भांडण मिटलं. खरंच? हो हो, अगदी खरं. ते दोघं पहिल्यासारखे मित्र झालेत परत. अरे काय आनंदात होते दोघं. खरंच तू भरत भेट पाहायला तू हवी होतीस ग. म्हणजे ते शाळेतले बेस्ट फ्रेंड शाळा सुटल्यावर जसे एकत्र बाहेर पडतात ना, तसे आता इथून बाहेर पडलेत. मला माहितीये हे सगळं तुमच्यामुळेच घडलं. आणि त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. मी जरा फोन ठेवते. हा, आवाज असा का वाटला?
असावरी असावरी हो थांबा. ही दार का उघडत नाही? इतकी झोप लागली का हिला? आजोबा 1 मिनिट, माझ्याकडे बहुतेक चावी आहे. हा नाही दार उघड बा, बघतोस तिला. अरे आई, आई काय होत आहे? असावरी असावरी काय झालं का हिला? ग शुभ्रा, मला ना खूप चक्कर येते आणि थंडी वाजते ग. आजोबा आईना चक्कर येते आणि त्यांचं अंगही तापलंय, त्यांना तापही आलाय. सोब्या कुठे गेलाय? सोब्या, ए सोब्या, मी डॉक्टरला फोन लावतो. तो बाहेर गेलाय का डॉक्टरांना आणायला? अगं नाही, तो ना जर त्याच्या महत्वाच्या कामासाठी गेलाय बाहेर. डॉक्टरचा सुद्धा फोन लागत नाही. अशी कशी आजारी पडली? बाबा काळजी करू नका, काही झालं नाही तसं मला. ठीक आहे, मी सोब्याला फोन लाव. त्याला म्हणा येताना डॉक्टरला घेऊन ये. आजोबा तो फोनच उचलत नाहीये. मी एक काम करते, मी स्वतः जाऊन डॉक्टरांना घेऊन येते. लवकर घेऊन ये जा. आई येते मी. हो, सावकाश ग बाळा. चप्पल चोर, तू इथे काय करतोयस? आसावरीला बरं नाहीये. मगाशी मी तिच्याशी फोनवर बोललो ना, तेव्हाच मला जाणवलं, म्हणून मी औषधं घेऊन आलोय. ती तसं बोलली का तुला काही? नाही नाही, ती काहीच म्हणाली नाही मला, पण मला जाणवलं. बरं मला कळे ना काय करावं ते, म्हणून मी सर्दी खोकल्यापासून तापापर्यंत सगळीच औषधं घेऊन आलोय. नेमकं काय झालंय तिला? ती पडलीये का? लागलंय का तिला? नाही, ती औषधं आणलेत मी. अरे बापरे, आसावरी अशी झोपलीये का? मला बघू द्या ना. काम, हे माझं घर आहे. आम्हाला नको तुझी औषधं, काही नकोय, घेऊन जाती. अहो, काय झालंय सांगा तरी मला. डॉक्टर येऊन गेलेत का? काय म्हणाले? आणि शुभ्रा कुठे आहे? तू नको काळजी करू, माझी सून आहे ती. मला माझ्या आयुष्यात सगळीकडे तुझी काही गरज नाहीये. तू स्वतःला ग्रेट समजतोस का? पण तू तसा नाहीयेस. माझ्या घरच्या अडचणी तू सोडवणार. माझ्या मित्रासोबत माझं भांडण झालं तर आमची मैत्री पुन्हा तू करून देणार. तुला काय वाटलं या म्हाताऱ्याला काहीच करत नाही? स्वतःला काय हिरो समजतोस का तू? मी अजून जिवंत आहे. माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तू आत यायचं नाहीस. असावरी, असावरी, तू काळजी करू नकोस. दत्ताजी, दत्ताजी प्लीज मला आत येऊ द्या. नाही, तू जात का नाहीस? असं काय करताय? आसावरीला अशा परिस्थितीत सोडून मी नाही जाणार हो. मग बाहेरच थांब, माझ्याशी काही बोलू नकोस. अहो दत्ताजी, ऍटलीस्ट मला सांगा तरी तिला काय होतंय ते. असावरी, असावरी, असावरी. बाबा काळजी करू नका, ठीक आहे हो मी. आसावरी, मी बाहेर आहे. दत्ताजी, मला निदान सांगा तरी तिला काय होतंय ते. हे बघा, माझे बरेचसे मित्र डॉक्टर्स आहेत. मी त्यांना फोन करून विचारतो. आपण ऍटलीस्ट प्रथमोपचार सुरू करूया. हो, शुभ्रा गेले डॉक्टर आणायला. तुझ्या डॉक्टरची काही गरज नाही आम्हाला. बर 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 बर, निदान एवढं तरी करता का? तिचं हाताची नाडी जरा तपासून बघता का? हार्ट बीट्स वगैरे नॉर्मल लागतायत का? तू सांगतोयस तर मी कधीच करणार नाही, कळलं? माझ्या सुनेला मी वाऱ्यावर सोडीत असं वाटतं का तुला?
बरोबर आहे. दत्ताजी, दत्ताजी ऐकता ना? एक काम करा ना, जरा तिच्या डोक्यावर म्हणजे कपाळावर जरा थंड पाण्याच्या पट्ट्या तरी ठेवा, म्हणजे ताप उतरेल जरा. तर काय करा माहिती आहे, एक भांड घ्या, त्यात जरा पाणी घ्या आणि त्यात मीठ टाका आणि एखादा स्वच्छ रूम. तू मला सांगू नकोस. अरे माझा जन्म काल नाही झालेला. मला कळतंय तेवढं. ठेवल्यात पट्ट्या. चला, म्हणजे ताप आहे तर थँक्यू दत्ताजी सांगितल्याबद्दल. मी तुला काही सांगितलेलं नाहीये, मग मला थँक्यू का म्हणतोय? जातोस की नाही आता? हे बघा दत्ताजी, तिची काळजी तुम्हालाही आहे आणि मलाही आहे. कदाचित माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला असं समजू आपण. ओके, समजतोस काय? मला जास्त काळजी आहे तिची. हो हो, मान्य आहे ना. मग दार उघडा ना. दत्ताजी, हे बघा, आपण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ पटकन. अहो दार उघडा ना दत्ताजी. अहो दत्ताजी, नको त्या गोष्टीत काय हट्ट करताय? मला निदान तिला बघू तरी द्या ना. अजिबात नाही. नाही, तसं नाही सांगता येणार, पण आवाज खूप लो वाटला मला, म्हणून. हो, आता आजोबा, आय मीन त्यांचे सासरे थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतायत. हो, तापच असणार ना. नाही, काही माहित नाही, बघावं लागेल. बरं ठीक आहे, बघ. ओके. अरे सर, तुम्ही आजोबांनी बोलवलं? नाही, आसावरीचा आवाज मला फोनवर जरा लो वाटला, म्हणून मीच. पेशंट कुठे आहे? हो. या ना डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. काही गरज लागली तर मला फोन करा. हो. थँक्स डॉक्टर. अरे, शुभ्रा, आत येताना दरवाजा उघडा ठेवू नको. बंद करून घे. उगाच कोणी आत शिरायला नको. हो आजोबा, जरा डॉक्टरांशी बोलतेय. सर, आई बऱ्या आहेत आता, काळजी करण्यासारखं काही नाहीये. त्यांनी थोडा स्ट्रेस घेतला म्हणून हे सगळं झालंय असं डॉक्टर म्हणाले, पण इंजेक्शन दिलंय आणि आता झोप झाली ना त्यांची की त्यांना बरं वाटेल. स्ट्रेस घेतलाय? सर प्लीज ऐका ना, तुम्ही आता त्याचा स्ट्रेस नका घेऊ. आई बऱ्या होते. मी तुम्हाला आत बोलावलं असतं, पण आजोबा उगाच चिडतील, काहीतरी बडबडतील आणि आईना त्याचा त्रास होईल. माहितीये मला. मग सर ऐका ना, तुम्ही निश्चिंतपणे घरी जा. आई उठला ना की मी लगेच तुम्हाला फोन करून कळवीन त्यांना कसं वाटतंय ते. ठीक आहे? शुभ्रा, अजून डॉक्टर गेला की नाही? इतकं काय सांगतो आहे तो? नाही, निघालेत आजोबा, आलेच. सर तुम्ही खरंच घरी जा आता, नका काळजी करू. आणि बघा, उद्या सकाळी आई एकदम फिट असतील. ओके? येते. काका, बाबा हा घ्या, तुम्हाला आवडतो तसा आल्याचा चहा. वा 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 वा. आसावरीच्या हातच्या चहा पिण्याच्या कल्पनेनं स्वरूप येतो. बरं, कशी आहेस तू आता? अहो बरी आहे काका, काही फारसं झालंच नव्हतं, साधा ताप आला होता.
सगळ्यांनी केवढं टेन्शन घेतलं एवढ्याशा गोष्टीचं. फार काय झालं नाही, एवढं बोलायचं तरी त्राण होता का तुझ्यात? अगं चेहरा कसा झाला होता, काय आणि कसं कळणार कोणाला? काय रे कारखानी? हो तर आसावरी बाई, तू आजारी पडू नकोस हा. या दत्ताला काही सुधरत नाही. हे बघ, कोणालाच काही सुधारत नाही. आता बरं वाटतंय, जाऊन सांग त्याला, घरी जाऊन झोप म्हणावं. कुणाला बाबा? कोणाला म्हणजे अभिजितला. म्हणजे अगं तो रात्रभर बसलाय तिथे बाहेर. काय? हो अगं, तुला बरं नाही म्हटल्यावर तो घरी कसा जाणार? आता बरी आहेस हे कळू दे त्याला, जाऊन सांग जा त्याला. किती गोड दिसतायत, एखाद्या लहान मुलासारखे. अहो सॉरी, तू बरी आहेस ना? नाही, चेहऱ्यावर तरी वाटतंय आता ताप उतरलेला दिसतोय ना. काय हा वेडेपणा, रात्रभर तुम्ही इथे बसला होतात. माझा जीव आज तापाने फणफणलेला, मग मी काय करायचं? तुला काय वाटलं मी हारीन? अगं प्रेमात फक्त जिंकता येतं आणि आपण जिंकणारच आहोत. हे दत्ता जे आहेत ना, ते एक दिवस स्वतः आपल्याला लग्न लावून देतात की नाही बघ. हो, हळू बोला, हळू. इथेच बसले. अरे वा, लग्नानंतर भेटी मिळेल अशी इच्छा होती माझी, आत्ताच पूर्ण होते. नुसता चहा? चहा तरी मिळालाय ना, घ्या. वा, आलो आलो घातलंय ना. चहानं छान तरतरी आली. असं वाटतं लगेच गार्डन मध्ये फिरायला जावं. जायचं का? नको रे, मी इथेच थांबतो. मी गेलो ना तर ती पुन्हा कामाला लागेल. आज दरडावतोच तिला, सांगतो आराम कर. काल तिची अवस्था बघून मी खचून गेलो होतो रे. मी होतो म्हणून, नाहीतर अरे काल तू होतास, उद्याचं काय? म्हणजे हे बघ, सोहम आसावरीची किती काळजी घेतो तुला माहितच आहे. सौम्याला अक्कल नाहीये, पण शुभ्रा आहे ना. काल सुद्धा तिनंच धावपळ केली होती. आसावरीला बरं नाही तर तिला चैन नव्हतं पडत. खरंय, आईपेक्षा जास्त जीव आहे तिचा सासूवर. अरे पण दत्ता, एक विचार कर, उद्या तिला 2 मुलं झाली, ती त्यांच्यात रमली, तर कितीसा वेळ मिळणार आहे तिला आसावरीकडे लक्ष द्यायला? आसावरीनं तुला, सोहमला छान सांभाळलं, घर सांभाळलं. नोकरी करून शुभ्राला हे सगळं जमेल का? मग आसावरीकडे दुर्लक्ष झालं तर? अरे असं कसं होईल? मी आहे ना शुभ्राला दरडवायला. दत्ता, अरे आपण 80 पार केले. आसावरी सतत तुझा विचार करत असते, जरा तिचा सुद्धा विचार कर. सगळ्यात राहूनही कुठेतरी ती एकटीच असते. तिला सुद्धा मन मोकळं करायला, हक्क दाखवायला, सोबतीला आपलं माणूस हवंसा वाटत असेल ना, कधीतरी तिची काळजी घेणारा माणूस लागेलच ना. इतका विचार करू नकोस. तुझ्यानंतर तिची काळजी कोण घेईल या प्रश्नाचं उत्तर तुझ्या दाराबाहेर रात्रभर वाट पाहत होतं. अजूनही आहे ते.